हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 7 केमिकल कायनेटिक्स. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण जो पॉईंट्स पाहणार आहोत त्या पॉईंट्समध्ये आपण आज पाहणार आहोत मेथड, डिटर्मिनेशन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स. त्यामध्ये टोटल 4 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे डिफरन्शियल मेथड. पहिली जी मेथड आहे ती डिफरन्शियल मेथड आहे. दुसरी मेथड आहे ऑसवर्ड आयसोलेशन मेथड. थर्ड ग्राफिकल मेथड आणि फोर्थ इंटिग्रेशनल मेथड्स. तर या डिफरन्शियल मेथड्समध्ये हे जे डिफरन्शियल मेथड्स आहे याच्यामध्ये टू डिटरमाइन ऑर्डर ऑफ रिॲक्शन बाय यूजिंग म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन डिटरमाइंड at initial concentration of reactants. At initial concentration of reactants. ही जी मेथड आहे ही मेथड आपली याच्यामध्ये फर्स्ट आहे. डिफरन्शियल मध्ये पण आपण दोन प्रकारे ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स ही कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन डिटरमाइंड ॲट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि सेकंड जे आहे ते रेट ऑफ रिॲक्शन determined at different times. Different times means time t1 and time t2. ही जी मेथड आहे ती ही मेथड कसली आहे आपली सेकंड. म्हणजे डिफरन्शियल मेथडमध्ये आपण दोन प्रकारे ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामध्ये आपण जी फर्स्ट आहे ही जी मेथड आपण फर्स्ट आहे या प्रकारे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. आता रेट ऑफ रिॲक्शन या ठिकाणी आपण जो रेट ऑफ रिॲक्शन आहे तो रेट ऑफ रिॲक्शन डिटरमाइंड ॲट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ही मेथड आपण फर्स्टली पाहूया. ही मेथड पाहत असताना आपल्याला एक ग्राफ काढावा लागेल. plot the graph x versus t. x versus t आपल्याला ग्राफ काढायचा. ऑन y ॲक्सिस या ठिकाणी आपण हा y ॲक्सिस घेतलेला आहे. ऑन y ॲक्सिस टेक ए x मीन्स रिॲक्टंट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट ॲट टाइम t आणि जो x ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिसवर आपण घेतलेला आहे टाइम. एक्स ॲक्सिसवर आपण काय घेतलेला आहे हा टाइम्स. या ठिकाणी ह्या रीडिंग्स असतील. तर आपल्याला दोन प्रकारे ग्राफ मिळतो. आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आता हा समजा पहिला जो ग्राफ आहे हा समजा हा पहिला ग्राफ आलेला आहे. हा जो पहिला जो ग्राफ आहे तो समजा कन्सिडर करूया हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 चा ग्राफ आहे. त्यानंतर हा दुसरा जो ग्राफ येईल तो ग्राफ कोणाचा असेल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हा समजा A2 कन्सिडर केलेला आहे. बरोबर. आता या ठिकाणी याचा जर आपण हा स्लोप काढला, कोणतेही याच्यावरचे कोणतेही दोन पॉईंट्स आपण सिलेक्ट केले तर याचा काय करतो आपण हा स्लोप काढतो. बरोबर. हा स्लोप जो आहे हा स्लोप इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट k dx बाय dt. या ठिकाणी 1 असणार आहे कारण का इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे 1 असणार आहे. समजा याचा पण आपण या ठिकाणचे कोणतेही दोन पॉईंट सिलेक्ट केले आणि या ठिकाणी जर आपण याचा स्लोप काढल्यानंतर हा जो स्लोप असणार आहे स्लोप इज इक्वल टू काय असणार आहे रेट कॉन्स्टंट k d इंटू dx बाय dt 2 असणार आहे कारण हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A2 आपण कन्सिडर केलेलं आहे. आता वी नो दॅट आपल्याला माहित आहे वी नो दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. वी नो दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ reactant. The initial constant. The rate of reactions means dx by dt means rate of reactions is
proportional to concentration of reaction C raised to n. C means काय, what is meant by C? C means concentration and n means nth ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स. आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स माहित नाही, आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शनच कॅल्क्युलेट करायचे आहे, बरोबर. याच्यामध्ये C मीन्स काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे. n मीन्स काय आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही कोणासाठी आहे, nth ऑर्डर साठी आहे, nth ऑर्डर ऑफ रिॲक्शन, nth ऑर्डर ऑफ रिॲक्शन साठी घेतलेला आहे. आणि dx/dt मीन्स काय आहे, रेट ऑफ रिॲक्शन्स आहे, बरोबर. तर हे तुम्हाला समजलं असेल. आता या ठिकाणी जर आपण हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं, याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया, इक्वेशनला नंबरिंग देत जाऊया. इक्वेशनला आपण नंबरिंग दिल्यानंतर आपल्याला हे इझी जाईल. आता या ठिकाणी बघा, हे प्रोपोर्शनॅलिटी साइन जर आपण रिमूव्ह केलं तर काय येईल, dx/dt इज इक्वल टू k इंटू सी रेस टू n. इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2. आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, ह्या इक्वेशनच्या द्वारे आपण काय करणार, ॲट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 च्या वेळेस रेट ऑफ रिॲक्शन काय असेल बघा, ॲट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 द रेट ऑफ रिॲक्शन त्यावेळेस काय असेल, dx/dt हा 1 असेल, बरोबर. हे इक्वेशन आपण यूज करणार आहे, dx/dt 1 इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, C1 रेस टू n. इक्वेशन नंबर 3, या ठिकाणी आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालेला आहे. त्यानंतर सिमिलरली आता जो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A2 आहे, या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A2 ॲट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A2 या ठिकाणी आहे, त्यावेळेस रेट ऑफ रिॲक्शन काय असेल, dx/dt 2 असेल, इज इक्वल टू k इंटू C2 रेस टू काय असणार आहे, n असणार आहे, बरोबर. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं, 4 म्हणायचं. याला आपलं इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर जे 4 आलेला आहे या ठिकाणी, इक्वेशन नंबर 4, तर डिवाइडिंग, नेक्स्ट स्टेप, डिवाइडिंग इक्वेशन 3/4 म्हणजे 3 इक्वेशनने 4 इक्वेशनला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. तर डिवाइड केल्यानंतर काय येईल बघूया आपण, डिवाइड करूया आपण. या ठिकाणी आपण मी लिहितोय इक्वेशन 3 या ठिकाणी आहे, इक्वेशन 3 या ठिकाणी आहे, काय आहे, dx/dt 1 इज इक्वल टू k C1 रेस टू n आहे, बरोबर. डिवाइडिंग dx/dt 2 इज इक्वल टू k C2 रेस टू n आहे, बरोबर. त्या ठिकाणी k गेट काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी काय येईल, dx/dt 1 इज इक्वल टू dx/dt 2 या ठिकाणी लिहितो, इज इक्वल टू C1 रेस टू n अपॉन C2 रेस टू n. तर या ठिकाणी C1 रेस टू n अपॉन C2 रेस टू n, यालाच आपण कसं लिहू शकतो, या ठिकाणी मी पेज तयार करतो. याला आपण कसं लिहू शकतो बघा, dx/dt 1 अपॉन dx/dt 2 इज इक्वल टू C1 अपॉन C2 रेस टू n. हे इक्वेशन आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो. आता हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन मी या ठिकाणी घेतो, म्हणजे हे इक्वेशन या ठिकाणी घेतो. काय आलेलं आहे इक्वेशन, dx/dt
dt1/dx/dt2 इज इक्वल टू काय आलेलं आहे या ठिकाणी c1/c2n. हे इक्वेशन आहे तसं मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे इक्वेशन आपण आहे तसं घेतल्यानंतर आता हे जे इक्वेशन आलेलं आहे या इक्वेशनला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर 5 असं म्हणणार. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला काय म्हणायचं, इक्वेशन 5. तर इक्वेशन जे 5 आहे ह्या इक्वेशनचं काय करायचं, लॉग टेकिंग ए लॉग ऑन बोथ साइड. तर इक्वेशन 5 जे आहे त्या इक्वेशन 5चं काय करायचं आपल्याला, लॉग घ्यायचा आहे दोन्ही साईडचा. लॉग घेतल्यानंतर काय येईल बघा, लॉग घेतल्यानंतर लॉग dx/dt1/dx/dt2 इज इक्वल टू लॉग c1/c2n. बरोबर, ही स्टेप तुम्हाला समजली असेल. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल बघा, नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या दोन्हीचा आपण लॉग घेतलेला आहे. तर हे इक्वेशन आपण, हे जे इक्वेशन आहे तर हे इक्वेशन आपण अशा पद्धतीने बी लिहू शकतो, लॉग dx/dt1/dx/dt2 इज इक्वल टू, हे रेस टू पॉवर आहे ते काय करणार, याला मल्टिप्लाय करणार, n log c1/c2. पण अशा पद्धतीने पण हे इक्वेशन लिहू शकतो. आता हे जे n आहे हे n आपल्याला n काढायचं. n मीन्स काय या ठिकाणी बघा, n मीन्स काय, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. टू nth ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपल्याला n या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे बाय युजिंग डिफरन्शियल मेथड टू कॅल्क्युलेट द ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स. ही जी पूर्ण टर्म्स आहे लॉग c1/c2 हे इक्वल टू साईनच्या या साईडला पाठवल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच इक्वेशन कसं येईल, लॉग dx/dt1/dx/dt2 अपॉन काय येईल बघा, लॉग c1/c2 इज इक्वल टू n. म्हणजेच n इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी, n इज इक्वल टू लॉग dx/dt1/dx/dt2 अपॉन लॉग c1/c2. तर n इज इक्वल टू आपण कसं लिहू शकतो, हे ह्या दोन्हीला लॉग द्यायचं, हे डिवाइड आहे. डिवाइड म्हणजेच काय होणार, याचं सबस्ट्रॅक्शन होईल. म्हणजेच कसं लिहू शकतो आपण, लॉग dx/dt1 मायनस लॉग dx/dt2. दोघांना आपण लॉग दिलेला आहे म्हणजे याचं काय झालं, सबस्ट्रॅक्शन झालेलं आहे. म्हणजेच लॉग c1 मायनस लॉग c2 डिवाइड असल्यामुळे काय झाले, सबस्ट्रॅक्शन झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, कॅल्क्युलेट n मीन्स व्हॉट इज इन बाय n, n मीन्स ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स बाय युजिंग rate of initial concentration A1 and A2 to determine the order of reactions. डिफरन्शियल मेथडमध्ये आपण सेकंड मेथड पाहणार आहोत, रेट ऑफ रिॲक्शन और ऑर्डर ऑफ रिॲक्शन डिटरमाइन ॲट डिफरंट टाइम्स. तर त्यासाठी आपल्याला एक ग्राफ काढावा लागेल. सुरुवातीला प्लॉट दी ग्राफ x versus times. On y-axis, take a x means reaction converted into products. On x-axis, take a time. या ठिकाणी काय असतील ह्या
रीडिंग्स असतील, या ठिकाणी ह्या रीडिंग्स असतील. त्यानंतर जो आपला ग्राफ येणार आहे, समजा हा आपला एक काय केलेला आहे, ग्राफ आलेला आहे. हा ग्राफ आलेला आहे, तर या ठिकाणी आपण समजा हा एक पॉईंट सिलेक्ट केला आणि हा एक पॉईंट सिलेक्ट केलेला आहे. समजा या ठिकाणी एक आपला स्लोप काढलेला आहे. हा जो स्लोप आहे, हा स्लोप जो आहे तो आपला हा स्लोप आहे समजा टाइम t1चा आहे. या ठिकाणी आपण टाइम t1 कन्सिडर केलेला आहे. तर याचा स्लोप जो असणार आहे, स्लोप इज इक्वल टू काय असणार आहे, dx बाय dt1, dx बाय dt1 असणार आहे इंटू के असणार आहे. बरोबर. आता या ठिकाणी समजा आपण हा दुसरा टाइम कन्सिडर केलेला आहे. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दुसरा टाइम कन्सिडर केलेला आहे. हे दोन पॉईंट आपण या ठिकाणी काय केले, सिलेक्ट केले. या ठिकाणी हा दुसरा स्लोप काढलेला. हा टाइम 2चा ग्राफ आहे. बरोबर. हा टाइम 2चा ग्राफ आहे. त्यावेळेस याचा स्लोप काय असणार आहे, स्लोप इज इक्वल टू dx बाय dt2 असणार आहे. म्हणजे हा कुठल्या टाइमचा आहे, ॲट टाइम t2चा असणार आहे. आणि हा जो स्लोप असणार आहे कशाचा असणार आहे, टाइम t1चा असणार आहे. बरोबर. हे दोन आहेत, इंटू के असणार आहे. तर हे दोन स्लोप तुमच्या लक्षात आले. डिफरंट टाइमचा यूज करून आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही कॅल्क्युलेट करायचे आहे. तर वी नो दॅट रेट ऑफ रिॲक्शन is proportional to change in concentration of reactant. Change in concentration of reactant at time किंवा with time पण म्हणू शकतो. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन समजा dx बाय dt असेल, dx बाय dt is directly proportional to change in concentration a minus x असेल रेस टू काय असणार आहे, n म्हणजे काय, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. इक्वेशन नंबर याला म्हणूया आपण 1 म्हणूया. बरोबर. हे इक्वेशन तुमच्या लक्षात आलेलं असेल. a मायनस एक्स, व्हॉट इज मीन बाय a मायनस एक्स. आता या ठिकाणी आपण हे अगोदर प्रोपोर्शनॅलिटी साइन काढूया. dx बाय dt इज इक्वल टू k इंटू a मायनस एक्स रेस टू n. के मीन्स काय याच्यामध्ये, व्हॉट इज मीन बाय के मीन्स रेट कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज मीन बाय के मीन्स रेट कॉन्स्टंट. a मायनस एक्स मीन्स चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन कधी होतं, ज्यावेळेस टाइम काही टाइम गेल्यानंतरच, ॲट टाइम t. बरोबर. म्हणजे a मायनस एक्स म्हणजेच काय, या ठिकाणी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, change in concentration of reactant with time t. याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट काय, विथ टाइम t. आणि n मीन्स काय, यामध्ये ऑर्डर ऑफ रिॲक्शन. n इज इक्वल टू ऑर्डर ऑफ रिॲक्शन. n मीन्स ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स. त्यानंतर आपल्याला इनिशियल टाइम नसेल, समजा हा इनिशियल टाइम्स, आता हा जो टाइम्स आहे इनिशियल टाइमच्या वेळेस जो काही इनिशियल टाइम्स आहे, त्या इनिशियल टाइम्सला रेट ऑफ रिॲक्शन्स काय असेल, ॲट इनिशियल टाइम t1. बरोबर. ॲट इनिशियल टाइम t1 dx by dt रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 1 इज इक्वल टू काय असणार, k1. हे जे इक्वेशन आहे कोणतं, या ठिकाणी हे जे आलेले इक्वेशन आहे, या इक्वेशनच्या सहाय्याने t1 आणि t2 आपण डिराईव्ह करणार. तर हेच इक्वेशन आपण या ठिकाणी घेत आहोत. dx बाय dt या ठिकाणी काय फक्त 1 आलेला आहे, इज इक्वल टू k इंटू a मायनस एक्स 1 रेस टू n. इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन कशासाठी आलेलं आहे, ॲट टाइम t1 साठी आलेलं आहे. समजा आपल्याला ॲट टाइम t2 साठी, ॲट टाइम t2 साठी काय येणार आहे, dx बाय dt2
2 इज इक्वल टू के इंटू ए मायनस एक्स 2 रेस टू एन येणार आहे. बरोबर, हे कशाच हे इक्वेशन आलेलं आहे ते ॲट टाइम T2 साठी आलेलं आहे. आणि कोणता ग्राफ आहे यासाठी? हा ग्राफ आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं? 4 म्हणायचं. तर डिवायडिंग इक्वेशन 3/4. इक्वेशन 3 या ठिकाणी आहे. इक्वेशन 3 काय आहे? dx बाय dt 1 इज इक्वल टू k a मायनस x 1 रेस टू n 1 रेस टू n अपॉन dx बाय dt 2 इज इक्वल टू k डिवाइड आहे इज इक्वल टू k a मायनस x 2 रेस टू n. या ठिकाणी k गेट काय होईल? कॅन्सल आहे. म्हणजे इक्वेशन काय येईल या ठिकाणी? dx बाय dt 1 अपॉन dx बाय dt 2 इज इक्वल टू a मायनस x 1 अपॉन रेस टू n a मायनस x 2 रेस टू n. हे इक्वेशन आपल्याला आलेलं आहे. आता हे इक्वेशन आपण कसं लिहू शकतो? हेच इक्वेशन आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? बघा, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कशा पद्धतीने लिहू शकतो आपण? dx बाय dt 1 अपॉन dx बाय dt 2 इज इक्वल टू a मायनस x 1 अपॉन a मायनस x 2 रेस टू दोन्हीला कॉमन मध्ये रेस टू n असं इक्वेशन आपण हे लिहू शकतो. बरोबर. आता हे जे इक्वेशन आहे हे जे इक्वेशन आलेलं आहे याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं? 5 म्हणायचं. आता इक्वेशन 5 ला काय करायचं? टेकिंग ए लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर हे जे इक्वेशन आहे याचा लॉग घ्यायचा तर काय येणार या ठिकाणी? लॉग dx बाय dt 1 अपॉन dx बाय dt 2 इज इक्वल टू लॉग a माइनस x 1 अपॉन a माइनस x 2 रेस टू n. ह्या दोन्हीचं काय घेतलेलं आपण? दोन्ही साईडनं काय घेतलेलं? लॉग घेतला म्हणजेच काय? अगोदर याच्या फक्त काय लिहिलेलं आहे? लॉग लिहिलेलं आहे. आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण कसं लिहू शकतो? बघा, हे आलेलं जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल बघा? लॉग dx बाय dt 1 अपॉन dx बाय dt 2 इज इक्वल टू हे n जे आहे ते n आपण काय करूया? सुरुवातीला घेऊया. बरोबर. ह्या इक्वेशन मध्ये ही टर्म्स आपण जसेच तशी लिहिलेली आहे. फक्त ह्या टर्म मध्ये काय केलं? n मल्टिप्लाय होईल. रेस टू पॉवर जे आहे ती काय होईल या ठिकाणी? रेस टू पॉवर या ठिकाणी काय होईल? ही मल्टिप्लाय होईल. n log a minus x1 upon a minus x2. बरोबर. आता ही जी पूर्ण टर्म्स आहे ही पूर्ण टर्म्स आपण इक्वल टू साइनच्या या साईडला पाठवायची. म्हणजेच काय येईल आपल्याला? n इज इक्वल टू लॉग dx बाय dt 1 अपॉन dx बाय dt 2 अपॉन लॉग a माइनस x 1 बाय a माइनस x 2. बरोबर. आता या ठिकाणी n मीन्स काय? n मीन्स व्हॉट इज मीन बाय n? n मीन्स ऑर्डर ऑफ रिएक्शन. n मीन्स ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. तर n ला आपण कसं लिहू शकतो? n इज इक्वल टू या ठिकाणी हे डिवाइड आहे म्हणजे प्रत्येकाला लॉग दिलं तर काय होईल? सबस्ट्रॅक्शन होईल. म्हणजेच काय लिहिणार आपण? लॉग dx बाय dt
1 minus log dx by dt 2 upon log a minus x1 minus log a minus x2. या ठिकाणी आपण by using different times to calculate order of reactions, and means to calculate order of reactions. तर आपण मेथड डिटर्मिनेशन ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स मध्ये एक डिफरन्शियल एकच मेथड पाहिलेली आहे, डिफरन्शियल मेथड्स. त्या डिफरन्शियल मेथड्स मध्ये आपण दोन प्रकारे ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. एक म्हणजे कोणती, एक पहिली जी मेथड आपण त्याच्यामध्ये पाहिली ॲट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A1 अँड A2, बरोबर. आणि त्यानंतर सेकंड जी बघितली होती ॲट different times T1 and T2 to calculate order of reaction by using differential methods. तर या ठिकाणी डिफरन्शियल मेथड संपलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट मेथड जे आहे ऑसवर्ड आयसोलेशन मेथड, ही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तर लेक्चर नंबर 7 केमिकल कायनेटिक्स आपण या ठिकाणी स्टॉप करत आहोत. थँक्यू.